आज अंबाझरी तलावावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूजन केलं आहे। मोठा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता। या प्रभागाचे नगरसेवक योगेश पाचपोर आपल्यासोबत आहे। त्यांनी अथक मेहनत केली या पूर्ण प्रोजेक्टसाठी। काय नेमकं मेहनत आणि कार्य करायला लागलं हे आपण जाणून घेऊया। कशा प्रकारे हे जे एवढं मोठं काम आहे आपण करून दाखवलं। गडकरी साहेबांनी सुद्धा याला नाही म्हटलं होतं, मात्र तुम्ही तुमच्या जिद्दीवर हे करून दाखवलं। काय सांगाल? याचा पहिला विषय हा होता की याला पहिले जलपर्णीला थांबवायचं, तर आम्ही तिकडे 2 ब्रिज बांधून त्याला थांबवलं। त्याच्यानंतर त्याला टेक्निकल करत गेलं, त्याच्यामुळे हा यश मिळाला। त्याचा टेक्निकल तर तुम्हाला थोडक्यात सांगतो। आधी 18-20 किलोमीटरचा हिस्सा जो आहे आपण तो क्लिअर करण्यात यश मिळाला। पोकलॅनच्या माध्यमातून, JCBच्या माध्यमातून ते क्लिअर करण्यात आलं। त्याच्यानंतर मग जो आतला हिस्सा बाकी होता, जो लोकांना दिसत होता की काहीच साफ झालं नाही, काहीच साफ झालं नाही, असं तो 46-48 एकरमध्ये तो हिस्सा होता, तो हळूहळू काही ना काही प्रमाणात तो साफ होण्यात आला आणि कुठे ना कुठे याला यश मिळालं हे इथे दिसतं आहे आपल्याला। आणि साहेबांनी त्याची दखल घेतली, हेच खूप आमच्यासाठी चांगलं आहे। आणि त्यात मेयर मॅडम आणि नीताताई मेयर मॅडम आमच्या, त्यांनी लक्ष दिलं। शिवानीताई दानी यांनी खूप मेहनत करून घेतली, सातत पाठपुरावा घेतला आणि आमचे परिंदादा फुके यांच्या मार्गदर्शनात हे पूर्ण काम झालं। अंबाझरी तलाव स्वच्छ झाला आहे, मात्र ते टिकवून ठेवणं हे महत्त्वाचं आहे। याच्यावर सुद्धा चिंता जे आहे केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी व्यक्त केली आहे। आपण यासाठी कसं भविष्यामध्ये नियोजन करणार आणि काय लक्ष ठेवणार आणि ते झालं नाही पाहिजे यासाठी त्यांनी काही सूचना केल्या आहेत, ते आपण कशा पाडणार? तेच त्याच्याबद्दलच विषय होता, म्हणून साहेबांना आजच स्टेजवर आम्ही हेही दिलं, म्हणजे पुन्हा त्याला निवेदन दिलं। आणि त्यामध्ये निवेदनमध्ये हेच लिहिलं होतं की त्याला 2 वर्ष 3 वर्षाच्या कालावधीत काय रूपरेषा आखता येईल ते आमच्या मेयर आणि स्टँडिंग कमिटी अध्यक्ष यांच्यासोबत घेऊन तो आराखडा आता 2 वर्षाचा नवीन चॅलेंज जो सुरू झाला तो आता सुरू झाला आहे की त्याला स्थितीला व्यवस्थित ठेवणं हे मेन गरजेचं आहे। तर त्याचे नियोजन साहेबांना मी लिहून दिलं, मेयर मॅडमलाही लिहून दिलेलं आहे। त्याचं कसं थांबता येईल, STB सुरू झाल्यानंतरही त्याच्यानंतरही काय करता येईल हे सगळं नियोजन त्याच्यात करून दिलेलं आहे। मॅडम, या प्रोजेक्टमध्ये आपली सुद्धा भूमिका महत्त्वाची होती। भविष्यात कसं काय हे जे प्रोजेक्ट आहे टिकवून ठेवणार? यासोबतच शहरातील इतरही तलाव आहे, त्याच्यासाठी आपण काय करणार आहे? सक्करदरा तलाव 2 वर्ष झाले अजूनही तिथेच आहे, काम अतिशय स्लो आहे। काय सांगाल आपण? स्टेप बाय स्टेप काम करतोय। सगळ्यात पहिल्यांदा नाईक तलाव स्वच्छ केला आणि तो अवघ्या 15-17 दिवसांमध्ये आपण स्वच्छ केला होता। दुसरा मोहीम हातात घेतली होती अंबाझरी तलावाची, तो सुद्धा आपण अगदी 4 महिन्यामध्ये आपण स्वच्छ केला। आणि ते काम फक्त जलपर्णी काढली आहे, म्हणजे वरचा लेअर काढला। आतमधून जलपर्णी तयार होण्यासाठीची इकॉलॉजी अजून बदललेली नाही आहे, ती बदलायला किमान 2 वर्ष लागतील। त्याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या ज्या तर्कशुद्ध पद्धती ज्या योगींनी सांगितलं त्याने लिहून दिल्या। आपण निरीची मदत घेतो आहे, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटची मदत घेतो आहे। या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आतमधली इकॉलॉजी कशी बदलवता येईल, पुन्हा तलाव पूर्ववत कसा करता येईल, यासाठी आपल्याला 2 वर्ष सतत प्रयत्न करावे लागणार आहे। त्यावर आपलं काम चालणार आहे। आणि त्याच्यानंतर आता एक तलाव आपण पांढराबोडी रिज्युव्हिनेट करतो आहे। सक्करदरा असेल, लंडी तलावाला पुन्हा करायचा मानस आहे। त्यामुळे नागपुरातले सर्व तलाव या 5 वर्षामध्ये चेहरामोहरा बदलवायचा 100% नागपूर महानगरपालिका प्रयत्न करेल। गडकरी साहेबांनी काही स्वप्न सांगितली आहे आपली, ती पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका काय भूमिका घेणार? आपली सुद्धा कशी कार्यप्रणाली राहणार? नागपूरला स्वप्न आपण बघू शकतो हे शिकवणारे कोणी असतील तर ते गडकरी साहेब होते, की नागपूर पण स्वप्न बघू शकतं आणि बघितलेले स्वप्न खरे करू शकतो हे आम्हाला शिकवणारे गडकरी साहेब आणि ते सत्यात उतरवणारे देवेंद्रजी फडणवीस। या दोघांच्या माध्यमातून निश्चितपणे ज्या सूचना त्यांनी केल्या त्या अस्तित्वात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि इतरही सर्व विभागांच्या वतीने जसं आता शिवानीताईंनी सांगितलं, आपण या अंबाझरी तलावाची पूर्ण स्वच्छता, जलपर्णीमुक्त अंबाझरी तलाव करू शकलो। आणि म्हणून मग आज जलपूजन या अर्थाने या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो। या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना मार्गदर्शन ज्यांचं मिळणार आहे आणि आतापर्यंतचं काम आपण केलं आणि पुढे आता जे करायचं ते जे मिळणार आहे, आपले माननीय खासदार आमदार नितीनजी गडकरी, माननीय भेंडेजी, परिणय फुकेजी, कृष्णाभाऊ, अनिल भाऊ, मायाताई, आपल्या उपमहापौर शिवानीताई, खाडाजी, कलेक्टर साहेब, कमिशनर साहेब, या भागातील सर्व सन्माननीय नगरसेवक आणि इतरही सर्व, म्हणजे अंबाझरी हा काही कुणाच्या वॉर्डाचा वगैरे विषय नाही, अंबाझरी शहराचा विषय आहे। त्यामुळे सर्व शहरातील सर्व नगरसेवकांचं याच्याविषयी कौतुकच होती। उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी, या तलाव स्वच्छतेसाठी ज्या सर्वांनी नाना परीचे प्रयत्न केले त्या सगळ्या स्वयंसेवी संस्था, जलतरणपटू सर्वांचं मी स्वागत करते। खरं म्हणजे खूपच काही बोलावं अशी इच्छा आहे। इलेक्शन झालं, त्यानंतर महिनाभर गेला आणि मग आपल्या अंबाझरी तलावाच्या संदर्भाने पेपरमध्ये
मीडियामध्ये या सगळ्या गोष्टी यायला लागल्या की जलपर्णी अतिशय भरली आहे आणि तलाव गायब झालाय. तो खरोखर गायब झालेला होता. तो स्वच्छ करणं केवळ अशक्य आहे असं कधीतरी वाटतही होतं. त्या अर्थाने नाना परीचे प्रयत्न केले. आता शिवानीच्या प्रास्ताविकामध्ये आपण ऐकलं आणि आपल्याला सर्वांना माहिती सुद्धा आहे की गॅबियन बंधारा असेल, जलपर्णी काढण्यासाठी वेगवेगळे लोक असतील, जे वेगवेगळ्या पद्धतीचे तयार असणारे लोक आहेत ते सगळे आले. मला एवढंच म्हणायचं आहे, एकत्रित येऊन समजा काम केलं तर मोठंही काम, अशक्य वाटणारही काम आपण पूर्ण करू शकतो. त्याचं उदाहरण आता आपला हा अंबाझरी तलाव आहे. या जलपर्णीचे प्रश्न माननीय परिणय दादांनी, माननीय धोंडे सरांनी वरच्या सभागृहातही लावले. कारण हा काही अंबाझरीचाच विषय नाही, तर हा सर्वत्र म्हणजे जिकडे तिकडे जलपर्णीची चिंता ही सर्वत्र अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच्यावरचा उपाय कसा करायचा, कशी नष्ट करायची, हे अतिशय कठीण काम आणि या संदर्भातली चर्चा वरच्याही सभागृहामध्ये झाली. STP तिकडलं जे आता आपल्याला सांगितलं की नायट्रोजन आणि फॉस्फरस जे मिळतं त्याच्यामुळे जलपर्णी इतकी ताकद आहे. आज आपण 10-5 टन काढलं की उद्या पुन्हा ते 2-4-5-10 टन तेवढ्याच्या तेवढं 2 दिवसात तयार होणं, हा देखील मोठा टास्क समोर होता. अतिशय मेहनतीने हे सगळं केलं आहे. माननीय कमिशनर साहेबांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली आहे. अतिशय खरोखर हे मशीन लावत असताना एक छोटं मशीन या ठिकाणी पुणे होतं जे कोराडीमध्ये होतं, जलदोस्त नावाचं. आणि मग त्याच्यावर चर्चा झाली की ते लावायचं का. ते लावत असताना हे कामी पडेल, हे कामी पडणार नाही, असं अपयशी ठरेल वगैरे सगळं होतं. पण ते लावलं आणि लावलं ते बंदही पडलं 2-4 दिवसांमध्ये. त्यामुळे पुन्हा शंका कुशंका तयार झाल्या. पण निश्चित अर्थाने मी एवढं जरूर म्हणू शकेन की मी या जे मशीन आता सुरू आहे या मशीनसाठी मला खरोखरी असं वाटत होतं की हे मशीन आपल्याला सक्सेसपर्यंत नेऊ शकेल. आणि यासाठी माननीय कमिशनर साहेबांशी बोलणं केलं आणि त्यानंतर सगळे सोबत होते. तर हे सर्व लोक सोबत असताना त्यांनी मशीन मिळवून दिलं. मला हा पण एक आनंद आहे की आपले आयुक्त महानगरपालिकेचा कुठलाही पैसा खर्च न होऊ देता देखील आपल्याला चांगल्या प्रकारची मदत विविध विभागांमधून ते आपल्याला सगळ्या व्यवस्था उभ्या करून देतात. आणि या सगळ्या माध्यमातून ही सगळी तलावाची स्वच्छता आपण करू शकलो. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी मी सर्वांचे मनापासून खरं तर आभार मानते. कारण आताही त्यांनी म्हटलं, आपल्याही सर्वांना माहिती आहे की नागपूरचं वैभव आहे अंबाझरी तलाव. नाना प्रकारच्या चर्चा व्हायच्या की इथे ईश्वरी पांडे आपल्या इथे जी आता आपण सातत्याने तिचा सगळीकडे गौरव होत आहे तिची चर्चा झाली की इथे शिकवलं आम्ही, इथे पहिलं शिकलो, असं अनेक लोक भेटायचे की आधी इथे प्रॅक्टिस करू शकत होतो. आणि आता मात्र त्याची स्थिती खराब आहे की ज्या हे सगळं तलाव साफ करत असताना सगळे आपले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी ज्या टीम लावल्या त्यावेळी प्रचंड मोठी चिंता होती. कारण मोठं सांडांचं प्रमाणही त्या भागामध्ये होतं. त्यामुळे सगळी काळजी, कुणाच्या जीवाची हानी होऊ नये हे सगळं सांभाळून हा तलाव स्वच्छ करू शकलो. माझी आता फक्त एवढीच विनंती आहे. आणि खरं म्हणजे आज खरं तर 1 वाजता साहेबांनी एक बैठक आमची साहेबांकडे लावली आहे. पण प्रचंड आग्रह केला मी, बालेभाऊ, शिवानीताई की साहेब तुम्ही या आणि एकदा हे पहा. त्याच्यामध्ये आपला सर्वांचा स्वार्थ आहे. कारण आपल्या शहराला खरं म्हणजे देशभरही कायमच नवीन काहीतरी चांगलं प्रायोगिक नवीन करण्यासाठी ज्यांची प्रसिद्धी आहे ते माननीय गडकरी साहेब जे आपल्या खूप हक्काचे आहेत ते तलावावर या ठिकाणी यावेत. त्यांनी हे पाहावं. आणि मग त्यानंतर मला खरं तर खूप गोष्टी म्हणायच्या की साहेब इथलं वॉटर स्पोर्ट झालं पाहिजे. म्हणजे ही सगळी तयारी आता एकदा स्वच्छ झालाय तलाव त्या अर्थाने तो तसंच राहावा म्हणून मग STP साठी तयार होण्यासाठी त्यांची परत मदत लागणार आहे. आणि हे सगळं होत असताना साहेबांचे जे मनात आहे, म्हणजे मी आता वेळ पण घेणार नाही कारण जे मनात आहे ते पुष्कळसं गाडी त्यांना बोलणं झालं आहे आणि साहेबांनाच तो वेळ देणार आहे. आपल्याला जेवढं हवं त्यापेक्षा अधिक खूप जास्ती गोष्टी साहेब या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे. नागपूरचं वैभव जे स्वच्छ आणि आधी फक्त स्वच्छच होता तलाव, आता तो परत स्वच्छ झालाय. पण त्या पलीकडे अधिक या शहरासाठी महानगरपालिका म्हणून ह्या स्वच्छ झालेल्या तलावातून रेव्हेन्यू मिळण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला आवश्यक आहे करू शकतो. या सगळ्या गोष्टींसाठीची साहेब मी तुमच्याकडे विनंती केली आहे. मी आपल्याला पुन्हा एक एवढंच म्हणेन की नागपूर महानगरातल्या सर्व लोकांसाठी आणि महानगरपालिकेच्या रेव्हेन्यूसाठी आणि शहराचा वैभव तेवढंच तसं परत आणण्यासाठी वाढवण्यासाठी आपण निश्चितपणे आम्हाला मदत करणार आहात. किंबहुना हे शहर तुमचं आहे. या शहरासाठी तुम्ही जे करताय ते अतिशय मोठं आहे. अंबाझरीच्या माध्यमातूनही आपल्याकडून ती अपेक्षा व्यक्त करते. माझं बोलणं या ठिकाणी थांबवते. नमस्कार, धन्यवाद. अंबाझरी तलाव स्वच्छ झाला आहे त्यामध्ये स्विमर जे इथली संघटना आहे त्यांचं सुद्धा महत्त्वाचं योगदान आहे. नेमकं काय कार्य केलं स्विमर जी संघटना आहे आपली त्यांनी कशा प्रकारे आपण हे काम केलं आणि काय भूमिका राहिली आहे आपली?
यस हम लोग पिछले 10-12 साल से जुड़े हुए हैं। अंबाझरी में हमारा छोटा सा ग्रुप है जो स्वास्थ्य और खेल से रिलेटेड जुड़ा हुआ है। अंबाझरी तालाब में झील के किनारे हम डेली सुबह 5:30 बजे पहुंच जाते हैं। हमारा छोटा सा ग्रुप है जो स्वास्थ्य और खेल से, फिर से बोल रहा हूँ, जुड़ा हुआ है। हमारे यहाँ पे इमोशंस जुड़े हुए हैं। डेली हम आते हैं, एक में का उत्साह बढ़ाते हैं, एक में को आगे बढ़ाने की कोशिश करते हैं, स्वास्थ्य से रिलेटेड बोलते हैं, और इसके बाद हमारा एक भाईचारा एकता का और एक हम लोग एग्जाम्पल पेश करते हैं। रही बात आपकी जलपर्णी की, तो 4 साल पहले जहाँ पे एक बार फ्लड आई थी अपने नागपुर के अंदर, जो तांडव हुआ था, तो उस फ्लड के कारण, पानी के कारण, तांडव के कारण, जो जलपर्णी का मेन ये था कि जिसके कारण जलपर्णी ने पानी को पूरा स्टॉकअप कर दिया, रोक दिया था। तो पानी वहाँ रोकने के कारण पूरा उठ के पूरे सिटी के अंदर चला गया था। जैसे कि आपको पता होगा कि बहुत बड़ा तांडव हुआ था और कई लोगों के घर नुकसान, कितना सारा नुकसान हो चुका उसमें। लेकिन इसका स्रोत ढूंढते ढूंढते हमें उसका जो मेन है, रूट कॉज जिसको बोलते हैं, वो ढूंढने के लिए हमें काफ़ी मशक्क़त करनी पड़ी। हमारे अविनाश भाई है, ये सब लोग, हम लोग मिले कोशिश करते थे कि ये आई कहाँ से है। जब वो हमने रूट कॉज ढूंढा इन्होंने, फिर उसका ATR बनाया, ATR एक्शन टेकन रिपोर्ट हर जगह दिया, मीडिया में दिया, बड़े बड़े जैसे यहाँ पे प्रशासन के अधिकारी है, कलेक्टर तक पहुँचे, महापौर तक पहुँचे, यहाँ पे नगर सेवक तक पहुँचे। लेकिन 3.5 साल के अंदर हर जगह हम लोग जाते थे, हर जगह हमारी टीम जाती थी, हमारे अविनाश भाई जाते थे, मीटिंगा करते थे, उनको मेमोरेंडम देते थे, उनसे बात करते थे, जब रिटर्न आते थे। लेकिन एक समय ऐसा आया जहाँ पे हमको सक्सेस मिला। आखिर 3.5 साल के बाद हमारे पास योगेश भाई पाचपोर जी, जो अभी यहाँ से आपको बाइट देके गए हैं, जो हमारे कम से कम भाई के समान है। वो आप क्या कहना चाहते हो? जब से ये प्रशासकीय राज था, जैसे वो चौधरी सर वगैरह थे, उन लोगों ने बहुत प्रयत्न किया, लेकिन ये हो नहीं पाया। जैसे इलेक्शन हो गया, इलेक्शन के बाद हमारी जो बॉडी बनी है, हमारे नगर सेवक है योगेश भाई पाचपोर, तो उनके अथक प्रयासों से, क्योंकि उन्होंने ही इनिशिएटिव लिया, हम लोग गए, नए नए बॉडी बनी थी। क्योंकि प्रशासकीय राज था तो वो आयुक्त वगैरह उतना नहीं कर पाते थे। जैसे हम लोगों ने इन लोगों पर प्रेशर डाला कि तालाब का बहुत ये हो रहा है, नाश हो रहा है, इस पर मछलियाँ हो रही है, नहीं हो पा रहा है, और बहुत सारी तकलीफें हो रही है। लेकिन हम लोगों ने इनको जैसे ही बोला है कि अभी आप लोग आगे हो, नगर सेवक चुन के आगे हो, अब आपकी पहली जिम्मेदारी यही है तलाव को साफ करने की। अजून इथे काय व्हायला पाहिजे? काय वाटते तुम्हाला की हा अंबाझरी तलावावर अजून जे नागरिकांसाठी आहे, नागपूरचे नागरिक आहे, त्यांच्यासाठी काय व्हायला पाहिजे? काय सुविधा असायला पाहिजे? गडकरी साहेबांचे अनेक स्वप्न आहे, ते सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर काय नेमकं चेंजेस व्हायला पाहिजे? मुलांसाठी काय, म्हणजे जे जनरली आता जेनजी आहे, तर जेनजीचं निघालं जेन अल्फा आहे, जेन अल्फासाठी काय खेळण्यासाठी ग्राउंड वगैरे नाही आहे. स्विमिंग असा एक स्पोर्ट्स आहे की पुष्कळ सारे जे गरीब घराचे मॅक्सिमम हा पश्चिम एरिया म्हटलं की झोपडपट्टी अंबाझरी वगैरे तलावावर काय तलावावर मध्ये स्पोर्ट ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, पोहण्यासाठी एक म्हणजे क्रीडा वगैरे व्हायला पाहिजे. तसं गाड्यांसाठी थोडंसं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि अंबाझरी स्पेशल याच्यामध्ये की म्हणजे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज झाल्याच पाहिजे इथे, आणि प्रशिक्षण कार्यालय हे उघडायलाच पाहिजे तरण्यासाठी. अनेक सूचना लोकांच्या आहे, जे स्विमर आहे ते सगळ्यात पहिला या अंबाझरी तलावासाठी प्रश्न उचलणारे आहे, ज्यांच्या नंतर ही मूव्हमेंट सुरू झाली आणि नगरसेवकांनी ती हातात घेतली आणि हे एक कार्य सध्या 100मधनं 25% पूर्ण झाला. मात्र अजूनही जे आहे या इथल्या नागरिकांच्या अनेक सूचना आहे, अनेक त्यांच्या कार्य आहे जे झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, ते अजून पूर्ण व्हायचं आहे. यासोबतच नागपुरामध्ये अनेक तलावसुद्धा आहे. लेंडी तलाव आहे, गांधीबागमध्ये लकडगंज परिसरामध्ये अनेक तलाव आहे. यासोबतच सक्करदरा तलाव सुद्धा आहे, ज्यांचं मागच्या 2 वर्षापासून जे काम आहे ते रखडलेलं आहे, ते पूर्ण झालेलं नाही. शिवानी यांनी सांगितलं आहे की लवकरच हे सगळे कामं पूर्ण होतील आणि नागपूरकरांना अंबाझरी तलावाप्रमाणे इतरही तलाव जे आहे स्वच्छ पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर.